बदलत्या हवामानाचा पिकांवरील रोगाचा शेतकऱ्यांना अनेकदा फटका बसतो। पण आता हवामान असू देत किंवा शेती संबंधित इतर गोष्टी, प्रत्येक माहिती आता आपल्याला मिळणार आहे ती म्हणजे फक्त हातांच्या बोटावर। शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये उपयुक्त ठरणारे माझा भूमी रक्षक हे नवीन असं मोबाईल ॲप्लिकेशन तयार केलंय, ते म्हणजे विश्वनाथ डोळस यांनी। या ॲप्लिकेशनद्वारे पिकांवरील रोग आणि त्यांच्यावरच्या उपचारांची माहिती मिळेल, त्याचबरोबर लागवडीपासून पीक काढणीपर्यंत खतांचं आणि औषधांचं संपूर्ण वेळापत्रक सुद्धा या ॲप्लिकेशन मधून आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। इतकंच नाही तर सेंद्रिय शेती कशी कराल, मोठ्या प्रमाणात उत्पादन कसं मिळेल याची पूर्ण माहिती सुद्धा या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। ॲक्च्युली मोबाईल ॲप एक असं ॲप्लिकेशन आहे जे शेतकऱ्याचे जीवन चेंज करू शकेल, ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला लागणारी जी सर्व माहिती आहे ती सर्व माहिती त्या ॲपवरती उपलब्ध असेल। आजपर्यंत आपण फक्त त्याच्यामध्ये ॲप्लिकेशनमध्ये फक्त आपण बघत आलो की त्याला पिकाची माहिती मिळते, परंतु शेतकऱ्याला कधीच कळत नाही की आज मी माझ्या पिकासाठी आज आणि आत्ता काय मारू, किंवा एखादा रोग आला तर रोग घालवण्यासाठी तो ते पान घेतो आणि दुकानात जातो आणि त्यानंतर ते शोधत बसतो की याच्यासाठी कोणतं औषध आहे, तर त्याला ऑन दी स्पॉट तोपर्यंत त्याची कीड पूर्णपणे त्याचं शेत खाऊन टाकते। जोपर्यंत त्याचं औषध येतं तो फवारणी करतो तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते। जसं आपण एखाद्या माणसाला हार्ट अटॅक आला आणि त्याला आपण तो लवकर जर आपण त्याला दवाखान्यात नेलं नाही तर तो तिथंच मरण पावतो किंवा त्याची अवस्था अजून बिकट होते। जर वेळीच उपचार झाला तर खर्चही कमी होईल आणि लवकर पीक जोमाने वाढेल। एखादा शॉक बसला किंवा एखादी कीड आली तर ती कीड निसरेपर्यंत म्हणजे निघून जाईपर्यंत जो वेळ लागतो तो फार वेळ लागतो, कारण त्याला समजायला वेळ लागतो, नंतर त्याचं औषध डायग्नोसिस करायला वेळ लागतो आणि त्याच्यानंतर ते औषध आणायसाठी वेळ जाईल। इथं काय होतं की त्या ॲपमुळं त्याला ऑन दी स्पॉट कळतं की मला कुठलं औषध मारायचं आहे आणि जवळच्या 2 किलोमीटर अंतरावरती त्याचं औषध उपलब्ध असेल तर तो हार्डली 10-20 मिनिटामध्ये त्याचा रोग आटोक्यात आणू शकतो। आजची परिस्थिती अशी आहे की शेतकरी अज्ञान आहे, बरेचसे शेतकरी शिकलेले नाही आहेत, परंतु ह्याच्यामध्ये पिक्चर फॉर्ममध्ये सगळं दिलेलं असल्यामुळं की कीड कशी दिसते ह्याच्यावर फक्त त्यांनी क्लिक केलं, त्याला फक्त मॅच करायचं की कीड कशी आहे आणि ह्या ॲपमुळं त्याच्या पिकाची संपूर्ण ग्रोथचा डेटा आपण त्याच्यामध्ये अपलोड होतो। म्हणजे आज काय स्टेज आहे त्याला क्लिकिंग ऑप्शन दिलेला आहे त्याच्यामुळं, आणि हे साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये आहे जेणेकरून कुठल्याही शेतकऱ्याला समजेल अशी भाषा त्याच्यामध्ये आहे। त्यांनी त्या ॲपचा वापर कशा पद्धतीने करावा, म्हणजे करता येईल असं काय तुम्ही वेगळी हां, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की आता समजा अडाणी शेतकरी आहे तर त्याच्या मुलांनी ते ॲप डाउनलोड करायचं आणि एकदाच त्या पिकाची माहिती टाकून द्यायची। म्हणजे काय, हे पीक कुठलं आहे आणि ह्या पिकाची लागणची तारीख काय आहे, त्याप्रमाणे त्याचं शेड्यूल तयार होतं। पाणी कुठल्या प्रकारचं आहे आपल्याकडं, म्हणजे आपण दंडाने पाणी देतो का ड्रिपद्वारे देतो का आपल्याकडं फुलवारा आहे, म्हणजे अशा टाईपचे जे स्प्रिंकलर्स आहेत अशा टाईपचं जर पाणी असेल तर आपण कुठलं पाणी देतो एवढं फक्त सिलेक्ट केलं आणि बटन दाबलं तर त्याला अख्ख्या वर्षभराचं किंवा पीक संपेपर्यंतचं शेड्यूल त्याच्या मोबाईल SMS-मध्ये मराठीमध्ये येतं। त्यामुळे त्याला शुद्ध मराठीमध्ये सहजपणे वाचता येतं आणि त्याचा मेसेज आणखी त्याच्या मुलाला पण येतो। म्हणजे जर त्याला असं वाटलं की मला नाही समजलं तर त्या मुलगा सांगू शकतो की बाबा हे तुम्ही मारा। आणि आज ह्या टेक्नॉलॉजीमुळं काय होणार की त्याला पिकाला वेळेमध्ये औषध दिल्यामुळं, वेळेमध्ये खत दिल्यामुळं त्याचं पीक जोमाने वाढतं। जसं माणसाला 3 टाईम जेवायला पाहिजे तसंच पिकाला पण जेवण लागतं। नत्र स्फुरत पालाश ह्याची समांतर म्हणजे जशी क्वांटिटी पाहिजे वेळेनुसार ती त्याला मिळणार आहे आणि ती देण्यासाठी जी स्टेजेस आहेत पिकाचे त्या सर्व स्टेजेसमध्ये हे ॲप त्याला मदत करणार आहे। म्हणजे वातावरण जरी बदललं तरी आपल्याला शेतकऱ्याला कळत नाही आता मी शेतात काय टाकू, तर आपल्या याच्यामध्ये हवामान पण आपण त्याच्यामध्ये सेट केलेलं आहे जेणेकरून ते पूर्णपणे ॲप त्याला गाईड करत राहणार। आता तुमच्या इथं खूप पावसाळी वातावरण तयार झालं, अमुक प्रकारची कीड येऊ शकते, मग त्याच्यावरती तुम्ही हे प्रोडक्ट लगेच मारा, त्याचा मेसेज त्याला येईल। म्हणजे तो जो डिरेक्शन त्याची चाललेली आहे ती एकदम करेक्ट राहील आणि त्याला दिशाभूल होणार नाही। कारण का आजचा शेतकरी दिशाभूल होण्यामुळं दुकानदार त्याला वेगवेगळे प्रोडक्ट ट्राय करायला लावतो, प्रॅक्टिस करायला लावतो, ते प्रॅक्टिस थांबेल आणि त्याचं उत्पादन चांगलं वाढेल आणि त्याला एक्झॅक्टली शिकायला मिळेल की एक्झॅक्ट ह्याच्यात काय होतं आहे। जसं आम्ही त्याच्यामध्ये ऊस घेतलं तर ऊसामध्ये 36 प्रकारचे रोग आहेत हे त्याच्यामध्ये डाउनलोडेड
म्हणजे जर आज आपण फक्त ऊसाला आपण हुमणी किंवा लाल्या असे 2-4 फक्त रोग आपल्याला माहीत आहेत, पण ह्याच्यामध्ये 36 प्रकारचे रोग असतात हे त्याला पहिल्यांदा कळेल आणि इमिजिएट कळेल, त्याची लक्षणं तिथं दिसेल, त्याचा फोटोग्राफ असेल, त्याचा व्हिडिओ असेल, जेणेकरून त्याला ते डायग्नोज केल्यामुळं त्याचं जे पीक आहे त्याला पूर्णपणे व्यवस्थितपणे पुढे नेता येईल आणि सगळ्यात कमी खर्चात नेता येईल. कारण आज प्रिव्हेन्शनलाच जर त्यांनी काही मारलं तर त्याचा जो हे आहे, तीव्रता आहे त्या रोगाची ती एकदम कमी होऊन जाईल. या सर्व ॲपला त्या शेतकऱ्याला खर्च किती येणार आहे? तो अगदी एक शेड्यूल त्याचं एक नाश्त्याच्या खर्चामध्ये आणि कुठल्याही रोगाचा सल्ला चहाच्या कपाच्या खर्चा इतका एवढाच लागणार आहे. सर्वसाधारण शेतकऱ्याला, महाराष्ट्रातील कुठल्याही शेतकऱ्याला जर या ॲपचा वापर करायचा असेल किंवा ते घ्यायचं असेल तर त्यांनी कसा संपर्क साधायचा? आपल्याकडं गुगल प्ले स्टोअरवरती ते ॲप अवेलेबल आहे. आपले काही एक्झिक्युटिव्स ह्याचा प्रचार करतायत, ते तुम्हाला गावोगावी जाऊन ह्या ॲपचं महत्त्व समजवतात आणि सिम्पल 2-3 सेकंड्समध्ये तो ॲप डाउनलोड होतो आणि तो ॲप डाउनलोड झाला की त्याला सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये मिळते, त्याच्या स्वतःच्या फोटोसहित. त्याच्या पिकाचं सुद्धा स्टेज त्याला फोटो वाईज रेकॉर्ड ठेवता येतं. म्हणजे इतकं सिम्पल केलेलं आहे आणि एकदाच त्याला नेट कनेक्ट करायचं आहे आणि ते सेट करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्याकडे इंटरनेट नसलं तरी चालेल, त्याला बॅकअप आपला सर्व्हर देतो आणि सर्व्हरवरनं त्याला SMS जातात. त्याच्यामुळं त्याच्याकडे आज रेंज आली नाही म्हणून ॲपचं काम झालं नाही किंवा मला ते गायडन्स मिळालं नाही असं होणार नाही. तुम्हाला सांगायचं आहे की जर एखाद्या शेतकऱ्याकडे इंटरनेट नसेल तर SMS द्वारे तुम्ही माहिती देणार? माहिती देणार. त्याला जर इंटरनेट नसेल तर फक्त त्यांनी आपल्या कंपनीला फोन करायचा कॉल सेंटर नंबरवरती आणि सांगायचं की माझं हे पीक आहे, हे असं आहे, माझा हा मोबाईल नंबर आहे, तुम्ही मला सिलेक्ट करून द्या. हे सिलेक्ट केल्यानंतर वर्षभर जरी पीक त्याचं शेड्यूल असेल तर वर्षभर त्याला SMS जात राहील. त्याचा इंटरनेटचा काही संबंध नसला तरी चालेल.